द मॅक्स मध्ये नगरसेवक मिथिला तिडके यांच्याकडे तुमचं सांगत आमच्या चॅनल मध्ये काय नाव आहे आपलं? मी सौ मिथिला मनोज तिडके, प्रभाग क्रमांक 13. आपल्या वार्डामध्ये 13 मध्ये काही जागी पाईपलाईन फुटलेली आहे, वेस्टेज पाणी जात आहे आणि नागरिकांना पाणी नाही मिळत आहे. बरोबर, नागरिकांची तक्रार आहे आमच्याकडे का बा 10-15 मिनिटे फक्त नळ येते आणि आजा चौकात ते जे कापसाचे झाड आहे त्याच्यामुळे त्या कापसामुळे रोगराई लोकांना होत राहते. म्हणजे फार समस्या आहेत, पाणी, हँडपंप, साफसफाईच्या फार समस्या आहेत. त्या पूर्णपणे बघ होत नाही. नगरपंचायत त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. याच्यावर काय बोलाल तुम्ही? मी स्वतः वार्डामध्ये व्हिजिट दिलं तेव्हा 6 बोरिंग पूर्णपणे बंद पडलेल्या आहेत. काही 2 वर्षापासून आहेत, तर काही आता 1 वर्षापासून पूर्णपणे बंद पडलेले आहेत हँडपंप. आणि पाण्याची एवढी टंचाई आहे आणि मी वारंवार कर्मचाऱ्यांना फोन केला आहे आणि हो 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 म्हणून त्यांनी असं मला उत्तर दिलं, आज करतो उद्या करतो. काही बोरिंगचे तर सामान काढून दुसऱ्यांच्या घरी ठेवलेले आहेत, बांधबून करून तसंच ठेवलेले आहेत काही बोरिंग. आणि लोकांच्या समस्या माझ्या घरापर्यंत पोहोचत आहेत. आणि मी वारंवार फोन करत आहे कर्मचाऱ्यांना, पण ते काही प्रतिसाद देत नाही आहेत. मीटिंग मध्ये तुम्ही त्या कर्मचारी कारवाई का नाही करत? सांगितलं आहे कर्मचाऱ्यांना, आम्ही वारंवार मीटिंग मध्ये सुद्धा बोलतो आहे, पण हो म्हणतात ते समाधानकारक आम्हाला तिथे उत्तर मिळते आहे, पण त्याच्यावर काही त्यांचं प्रतिसाद आहे नाही. मीटिंग मध्ये तुम्हाला बोलू पण दिल्या जात नाही, अशी पण चर्चा आहे शहरात. हो, आम्ही जेवढे प्रश्न घेतो त्याच प्रश्नावर म्हणजे आम्ही जे म्हणतो तेच सही असं चालते तिथे. म्हणजे हिटलरशाही चालू आहे असं तुमचं म्हणणं आहे? हो, हिटलरशाही आहे आणि जास्त आवाजात बोलालच तर आम्ही सभागृहाच्या बाहेर काढू. म्हणजे वार्डातल्या समस्या मांडण्याचा पण नगरसेवकाला अधिकार नाही असं या नगरसेवकाचं म्हणणं आहे. म्हणजे नगर अध्यक्ष मी जे म्हणेन तोच कायदा. आज शहरामध्ये पहा इथल्या समस्या आहेत हे यांचं म्हणणं आहे, पण नगर अध्यक्ष जो उच्च शिक्षित निवडून आला आणि जनतेला निवडून दिलं त्यांना, आणि जनतेने त्यांना बघून नाही निवडून दिलं. एका नेत्याने जे सहानुभूती दाखवली, एक उच्च शिक्षित आहे बा, हिला निवडून दे, गरीबाची मुलगी आहे, पण हे गरीबालाच खतम करायला निघाली अशी जनतेत चर्चा आहे. तरी याची कुळची जास्त दिवस टिकणार नाही असं तुम्हाला वाटते? हो, कारण माझ्या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक 13 आझाद चौकामध्ये एक झाड आहे. त्या झाडापासून एवढा त्रास आहे की तो कापूस असा उडतो आहे, कोणी काही बाहेर वाळू टाकू शकत नाही. कपड्याला लागेल तरी त्याचं खाज सुटते आणि वारंवार लोक माझ्या घरापर्यंत येतात. मी सीओ मॅडमला फोन करते, मी मयूर सर यांना सुद्धा फोन कितीतरीदा केलेला आहे, तर त्यांच्याकडून मला एकच उत्तर मिळते का आज तोडणार आहो मॅडम, 2 दिवसांनी तोडणार आहो मॅडम, 1 दिवसांनी तोडणार आहो मॅडम. असं करता करता या गोष्टीला 1 महिना झालेला आहे, तरी पण त्यांचं काही दिसत नाही. त्यांचं म्हणणे नगर अध्यक्ष ते टांग टाकते बा, या नगरसेवकाचे काम नाही करत, या नगरसेवकाची ऐकायचे नाही असं यांच्या बोलण्यावर पूर्ण समजत आहे. म्हणजे नगर अध्यक्ष फक्त आपल्या प्रभाग क्रमांक 3 मधली हँडपंप दुरुस्त करते आणि टेटसवर ठेवते का मी पूर्ण शहरातले हँडपंप दुरुस्त केले. मग हे बाकीचे बंद आहे कसे बंद आहेत? नगर अध्यक्षाची जे मनमानी आहे हे जनता खपवून घेणार नाही आणि नगरसेवक पण खपवून घेणार नाही. याचा फटका त्या नगर अध्यक्षाला आणि ज्यांनी त्यांना निवडून आणायला सांगितलं त्यांना भविष्यात बसू शकते अशी त्या जनतेची मागणी. मॅक्स न्यूज सुनील मै दिले. पाण्याचा दुरुपयोग चालू आहे. द मॅक्स न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत. भियापूर प्रभाग क्रमांक 13 ची हे हँडपंप 6 महिन्यापासून बंद आहे. बाजूला मुलींची शाळा आहे, जिल्हा परिषद कन्या शाळा, आणि त्याच्या बाजूला आहे घाणीचं साम्राज्य. शहरामध्ये हर जागी हर रोडवर पाईपलाईन फुटलेली आहे, वेस्टेज पाणी जात आहे. नळ फक्त 15 मिनिटं येतात. नळ गेल्यावर हँडपंपचं कसं या नागरिकांना पाणी जो मिळत होतं ते आता यांना मिळत नाही. किती दिवस झाले हँडपंप बंद आहे? किती झाले बंद आहे? 5-6 महिने झाले. 5-6 महिने झाले. तुम्हाला पाणी येते का बरोबर नळाला? नाही येत बरोबर. पाणी येत नाही. किती मिनिटं येते पाणी? 15-20 मिनिटं. पाणी पूर्ण होत नाही का? नाही होत ना, आम्हाला वापरायलाच पाणी नाही होऊन राहिलं ना. तुम्ही नगरपंचायतकडे गेले होते? हो ना, ऐकत नाही आमचं तिथं. नगरसेवकाकडे गेले होते? हो, त्यांना सांगितलं होतं पण ते नाही माहित नाही करू म्हणे. करू. पाणी येते तुम्हाला बरोबर? येते पण थोडस 10 मिनिटं अजून जास्त न सोडण्यात यावा. हा, पाणी येते का नळाला? नाही नळाला हँडपंप किती दिवसापासून बंद आहे?
हे जवळपास 6-7 महिन्यापासून बंद आहे. अजूनपर्यंत दुरुस्त नाही केली का दुरुस्त नाही केली. तुम्ही तक्रार केली का याची अहो तक्रार केली त्यांनी मागं सांगत होतं ना. नळ येते का नळ नाही येत, जास्त वेळ नाही येते, पण जास्त वेळ नाही येत. येते 15-20 मिनिटं येते फक्त. नळाला पाणी स्वच्छ येते का दूषित पाणी येते नाही नाही, पाणी वगैरे स्वच्छच येते, दूषित वगैरे नाही येत. पण थोडस जास्त नळ त्यांनी सोडायला पाहिजे. उन्हाळा आहे, कूलर वगैरे राहते, त्याच्यामुळे पाण्याची जास्त गरज राहते. त्याच्यामुळे त्यांनी जास्त पाणी सोडायला पाहिजे. हँडपंप किती दिवस झाले बंद आहे हे बरेच दिवसापासून बंद आहे हँडपंप. हँडपंप बंद तर आहे, पण त्याचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा अस्वच्छ आहे. म्हणजे तिथं घाण आहे, सगळे विटा दगड हे झाड हे वगैरे आहे. आणि आम्हाला उन्हाळा सुरू आहे, त्याच्यामुळे पाण्याची टंचाई आहे. त्याच्यामुळे त्यांनी हँडपंप आमचा दुरुस्त करून द्याव, ही आमची मागणी आहे. नागरिकाची मागणी आहे का बस आजूबाजूला कन्या शाळा आहे, लहान मुलांची शाळा आहे, इथं पहा घाणीचे साम्राज्य. ज्या साफसफाईच्या नावावर नगरपंचायत लाखो रुपये खर्च करतो आणि साफसफाई स्वच्छता अभियान राबवतो, हेच का त्या नगरपंचायतची स्वच्छता? हे बघा घाणीचे साम्राज्य. नगरपंचायतला दिसत नाही का? त्याच्या नगरसेवकाला पण दिसत नाही. आणि एक उच्च शिक्षित नगराध्यक्ष आपण निवडून दिला, त्या नगराध्यक्षाचे पण या शहराकडे दुर्लक्ष. जे म्हणतात बंबा पिठत का मी जनतेतून निवडून आलो, तर ते जनतेकडे लक्ष देऊन राहिले का? नाही, फक्त घरून खुर्चीवर जाऊन बसणे. आणि हर समस्या ज्या आहेत शहरात, फार समस्या आहेत, त्या समस्याकडे कोणी सर्व दुर्लक्ष करून राहिले. नागरिकांनी फार सहानुभूती दर्शवून यांना निवडून दिलं का बा आपल्या शहराचा विकास होईल, आपल्या वार्डाचा विकास होईल. पण असं काही वाटत नाही. आज 6 महिने होऊन राहिले त्यांना, 30 तारखेला 6 महिने होतील, पण 6 महिन्यामध्ये असा कोणताच ठोस निर्णय त्यांनी घेतला नाही. हर शहरात गल्ल्या नाल्या साफ अजून झाल्या नाही, कचऱ्याच्या साम्राज्य आहे, हर जागी गंदगी पसरलेली आहे. द बॅग सुनील मै दिले.